सारखा बाजूला जा जरा वनवे संघ, अन्यथा मग व्यासपीठावरती येऊन बसा, पण स्टेजच्या समोर तुम्ही गर्दी करू नका. अमोल हडप आलेत मॅच बघण्यासाठी, त्यांचं देखील मनापासून आपण स्वागत करू. वरती आपण व्यासपीठावरती अमोल हडप, ते आता नाराज आहेत थोडेसे, कारण नावंडे संघ पराभूत झाला. यस, फक्की घेऊन जा. दक्ष ज्याला ग्राउंड्स म्हणणे, जरा मैदान बघा, मैदानाची पाहणी करा. ऋषी कर्णुक आणि त्याच्या बरोबरीने दाखल झाला मैदानावरती वैष्णव शिंदे. वैष्णव शिंदे आणि ऋषी कर्णुक ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले मजेल सामन्यामध्ये, कारण आपल्याच पंचक्रोशीमधील दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात. पहिल्या मॅच मध्ये ज्याने नावंडे संघाला पराभूत केलं, जे 40-40 सरकार या नावाने संघ मैदानामध्ये उतरला होता, आणि त्यांच्या विरोधामध्ये भोकरपाडा संघाला पराभूत करणारा रत्नदीप बीड संघ आपण इन ऍक्शन मध्ये बघतोय. 3 ओव्हरची मॅच आहे, दोन्ही संघ याकडे लक्ष असू द्या. एक षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेच आहे. मजेल सामन्यामध्ये एक टार्गेट चांगलं सेट करावं लागेल ऋषीला. मागच्या मॅच मध्ये आपण पहिला 24 बॉल मध्ये 36 डिफेंड केलं होतं या संघाने. ऋषीने 3 धावसंख्येचं षटक टाकलं, धावा देखील बनवल्या. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याला मिळालं, आणि आता या मॅच मध्ये तो देखील मैदानामध्ये दाखल झालाय. कुंदन आणि अविनाश सर आपण बघतोय ॲज अ पंच म्हणून या मॅच मध्ये. चला आता स्पीडअप आपण करू. 3 मॅचेस बाकी आहेत, 3-3 ओव्हरचे सामने. नवघर संघाचा 12वा प्रतिनिधी जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाठवा, कारण प्रेक्षकांसमोर नावं पोहोचणं देखील गरजेचे आहेत. तुम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताय जिथे मालिकावीरासाठी बाईक आहे, सो प्रत्येक खेळाडूची नावं आपण पोहोचवणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी आलाय पहिले षटक घेऊन विघ्नेश. विघ्नेश पहिले षटक घेऊन आलाय. केटीसी लाईव्ह देखील सज्ज झाली आहे. पहिला बॉल हलकीशी अपील मैदानावरती, आणि या मॅचची गोल्डन विकेट ऋषी कर्णुक बाद. त्यांच्या समोर पायचीत सापडला, स्वीप करायचा होता बॉल. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये, आणि या थंडीच्या वातावरणामध्ये थोडासा स्लो रन पद्धतीने बॉल आला, आणि शरीराचा वेध घेणारा बॉल. पहिला विकेट मिळतोय ती नवघर संघाला या मॅच मध्ये. प्रतीक गेला आता बॅटिंग करण्यासाठी. हार्ड हिटर फलंदाज. किमान 25-30 धावा बनवणं बीड संघासाठी अनिवार्य असेल या मॅच मध्ये, कारण सेकंड राऊंडची सेकंड मॅच आहे. पहिली मॅच त्यांनी जिंकली, 36 धावा डिफेंड केल्या, परंतु 17 वेळा, प्रत्येक वेळा इतक्या कमी धावसंख्येमध्ये विजय मिळणं हे फार कठीण काम आहे क्रिकेटमध्ये, कारण काहीही घडू शकतं सामन्यामध्ये. त्यावेळेस एक आव्हानात्मक टार्गेट सेट करावं लागेल ते बीड संघाला या मॅच मध्ये. प्रतीक गेला बॅटिंग करण्यासाठी. प्रतीककडे क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची, चौकार षटकार तो मारू शकतो. पाठीमागच्या दिशेने चेंडू बराच वेळ हवेमध्ये, परंतु फ्लॅश स्लिपला काय घडलं, कॅच ड्रॉप. या कॅचेस पकडावे लागतील नवघर संघाला, कारण पहिल्या मॅच मध्ये हाहाकार माजवला होता या टीमने. कमी धावा डिफीट करून दाखवल्या बलाढ्य नावंडे संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना, आणि या मॅच मध्ये ऋषीची विकेट मिळाली आहे. तो आत्मविश्वास घेऊन या बॉल वरती कॅच पकडायला पाहिजे होती. एक धाव मिळते. आता येतोय स्ट्रायकर एंडला वैष्णव. एक धावने धाव फलक जाऊन पोहोचले 1 वरती 1 बाद 1 अशी परिस्थिती बीड संघाची. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट अंपूल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला. 1 बाउन्सचा कॉल पंच देत आहेत. तिथे चांगला बॉल बघायला मिळाला अखेलपट्टीवरती नवघर संघाचा. जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी होत असताना वैष्णव च्या विरोधामध्ये विघ्नेश देशमुख मागच्या मॅच मध्ये देखील काय षटक हाताळलं होतं या गोलंदाजाने. P1चं षटक. या मॅच मध्ये देखील एक मोठी विकेट मिळाली आहे प्रथम गोलंदाजी करत असताना नवघर संघाला. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळायचा होता, बाहेरची कडा एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड झाली आहे.
प्रत्येक धाव शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये महत्वाची, कारण 3 ओव्हरचा सामना आहे. जितक्या कमी धावा द्याल तितकी म्हणजे सुखकर प्रवास असेल पुढचा नवगर संघासाठी. परंतु जर धावा 30 पेक्षा जास्त आल्या तर मग डोकेदुखी होऊ शकते, कारण दुसरीकडे ऋषी कर्णुक सारखा एक मोठा खेळाडू टीमकडे आणखी एक चांगला बॉल. प्रत्येक डॉट बॉलचं स्वागत केलं जाते नवगर टीमचा. जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी होतीये. निखिलजी देशमुख सामना क्लोजली बघतात, कारण त्यांच्याच पंचकृषीमधील त्यांच्याच ग्रामपंचायतीमधील संघ नवगर. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा असतील नवगर संघाला. चांगली गोलंदाजी करतो विघ्नेश या मॅच मध्ये. बीड संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला असं वाटते, कारण ऋषी कर्णुक बाद झाल्यानंतर धावा कोण बनवेल. आणखी एक बॉल वेगाने बीट केलाय आणि बाद घोषित केले पंचांनी. दुसरा गडी बाद केलाय तो बीड संघाचा. ओव्हर दिली का. पहिलं षटक संपलंय. 2 डावा धाव फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि काय गोलंदाजी केली आहे ती विघ्नेशने. विघ्नेश देशमुख नाही या बॉलवरती. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि कॅच देखील कंप्लीट करत असताना शिवराजला मिळते सफलता. फलंदाज बाद. डे स्पर्धा चालू झाल्या त्यावेळेस जय बोंगेने एक वादळग्रस्त इनिंग पेश केली होती डेच्या प्रतियोगितेमध्ये. ती इनिंग त्याला आता आठवावे लागेल. संघासाठी दाखल झालाय. 45 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केले आणि रोहित शर्मा स्टाईलने आता बॅटिंग त्याला करावी लागेल, कारण टीम संकटामध्ये सापडली आहे. आणि तोच जो खेळाडू असतो जो टीमला संकटातून बाहेर काढतो तोच एक चांगला खेळाडू असतो. ते दाखवून द्यावं लागेल आता जयला. शिवराज पुन्हा सज्ज होतोय. फटका चांगला आहे, दमदार आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. जय भोंगेच्या बॅट मधून आलाय हा उत्तुंग असा षटकार. काय फटका खेळण्यात आला होता. स्लॉट मध्ये होता चेंडू, पुढ्यात होता आणि त्याला बाजूच्या प्लॉट मध्ये पाठवलाय. जयच्या बॅट मधून षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. आणखी एक चांगला बॉल हॅमर करण्यात आला होता. लॉंग ऑफला चांगलं फिल्डिंग होते. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि जय बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट करते. प्रत्येक धाव महत्वाचे. षटक संपलाय असं पंच इशारा करतात आणि 6च्या सरासरीने 12 धावा धाव फलकावरती या षटकामध्ये जरूर धावा आल्या. त्या 10 2 षटकं संपलीत. 12 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बीड संघाच्या. चला आपण वनवे संघ आणि कुंभिवली संघाला विनंती करू की आपण नाणेफेकी करण्यासाठी यावं, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. विनर विनर अशी ही दुसरी लढत असेल आणि त्यानंतर पहिला संघ ठरेल जो अंतिम 5 मध्ये जाताना दिसेल या स्पर्धेच्या. आज या डी पोल मधून कोणता संघ पुढे जाईल याची प्रतीक्षा आहे. 12 धावा धाव फलकावरती. आता गोलंदाजीसाठी आलाय तन्मय देशमुख. वी शेप मध्ये मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे आणि कॅच देखील कंप्लीट केली जाते. फटका फसलाय तो प्रतीकचा आणि प्रतीक तिसरा धक्का लागतोय तो बीड संघाला या सामन्यात. तितके चांगले टप्पे देखील त्यांचे बघायला मिळतात. तन्मय देशमुख सगळ्याच गोलंदाजांनी इम्प्रेस केलं या मॅच मध्ये. पहिला गोलंदाज आला विघ्नेश देशमुख, त्याने चांगली कामगिरी केली. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गुडघे टेकून
परंतु लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू गेला. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेकी अचूक आहे आणि आता तिथे मात्र पंचांनी बाद घोषित केले म्हणजे परतावा लागेल जयला आणि या 1 धावफलक जाऊन पोहोचेल. वीस पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल तन्मय देशमुख कडून देखील. 2 बॉल बाकी आहेत. अपडेट नव्हतं. फटका चांगला लॉंग ऑनला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. महत्वाच्या क्षणी संघर्षाचा षटकार आलाय तो बीड संघासाठी. या मॅच मध्ये कारण हा षटकार कदाचित विजयाचा अंतर बनू शकेल. 21 धावा धावफलकावरती 4 गडी बाद. निर्णय क्षणाला आला षटकार. अजून 1 बॉल शिल्लक आहे. या बॉल वरती जर एखादा मोठा फटका आला मग जी हवा निर्माण झाली होती नवघर संघाची गोलंदाजाची ती पूर्णतः निघून जाईल. काय घडेल या सामन्यामध्ये. बीड संघ जिंकेल की नवघर संघ जिंकेल. एकाच पंचक्रोशीमधील 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 21 धावा धावफलकावरती. चांगला फटका बाहेरची कडा पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सिंगल झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत नाहीये. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागते म्हणजे 22 धावा धावफलकावरती आल्या. 23चं टार्गेट सेट केलंय ते 18 बॉल मध्ये. चला वडवे संघ आणि कुंभिवली संघ आपण टॉनिफिक करण्यासाठी लगेच या. वडवे संघ आणि कुंभिवली संघ आपण या. कुंभिवलीचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आपण वनवे संघाला विनंती करू की आपला कॅप्टन आपण त्वरित पाठवा. मी सन्मान्य परेशजी ठोंबरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. चला वनवे संघ आपण लगेच या. चला वनवे संघाचा संघनायक आपण या लगेच. मजेल सामन्यामध्ये कारण 18 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 23. कुठेही जाऊ नका कारण हा बॉल हा सामना देखील शेवटच्या मोमेंट पर्यंत जाताना दिसेल मजेल सामन्यामध्ये. चला आपण टॉस करतो इथे. या वडवे संघाचा संघनायक थोडं लवकर या कारण मॅच महत्वाची आहे. इनिंग ब्रेक मध्येच आपण टॉस करणार आहोत. परेशजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय हा टॉस. यस पंच. बॉल बॉल द्या. दक्ष ना. दक्षने चांगलं काम केलं आज. संपूर्णतः बॉल बॉयचं काम त्याने केलंय. मनीषने चांगलं काम केलं आज. सगळ्या पाहुण्यांची माहिती जेवणाची उत्तम सोय सगळ्यांची त्यांनी केली. आमचे स्कोरर श्रेयस रसाल याने देखील सुंदर काम केले संतोष दादा आज. श्रेयसने त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करू. टॉस केला जातोय वनवे आणि कुंभिवली या 2 टीम दरम्यान.
ते कबड्डी नाहीये. हेड कॉल केलाय वनवे संघाने आणि आलाय टेल आलाय का. येस, कुंभिवली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ही सूचना आली टॉस बॉक्स मध्ये, म्हणजे बॅटिंग करायची वनवे संघाला. परंतु जाऊया मॅच कडे. फलंदाज लगेच पाठवा. नवगड संघ आपले बॅट्समन जाऊ द्या. ओमकार आणि विघ्नेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. 18 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. कुठेही जाऊ नका, कारण हा सामना देखील शेवटच्या बॉल पर्यंत जाताना तुम्हाला दिसेल. मजा येईल सामन्यामध्ये, कारण लो स्कोरिंग मॅच. मी मगाच्या मॅच मध्ये देखील उल्लेख केला की 24 बॉल 36 ची ज्यावेळेस गरज होती, ज्यावेळेस पहिला बॉल पडला त्याच वेळेस म्हटलं होतं की बॉल हा सामना हा शेवटच्या बॉल पर्यंत जाईल आणि तो सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेला. तसाच काहीसा सामना आहे, कारण ऋषीचं पहिले षटक चांगलं पडलं, विकेट आल्या, धावा कमी दिल्या, तर मग मजा येईल सामन्यामध्ये. कारण या टीमकडे देखील गोलंदाज चांगले आहेत. ऋषी असेल, राज असेल, हर्ष असेल, ओमी, ओमकार आणि विघ्नेश ही सलामीची जोडी नवगड संघासाठी. चांगलं कमबॅक केलं खरं तर नवगड संघाने बॉलिंग करत असताना. 18 बॉल मध्ये 22 पर्यंत रोखणं. समोर ऋषी सारखा फलंदाज. मजा येईल सामन्यामध्ये. प्रत्येकालाच विजय हवा, प्रत्येकालाच पुढे जायचंय. ऋषी आलाय पहिले षटक घेऊन. 12 बॉल 23. पहिलाच बॉल सन्मान देण्यास भाग पडला. एक्स्ट्रा कव्हरला मिसफिल्ड आणि सिंगल देखील कंप्लीट होत असताना जर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला असता एकाच ऍक्शन मध्ये तर कदाचित वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. कदाचित फलंदाजाला परतावं देखील लागलं असतं, परंतु मिसफिल्ड, त्यानंतर सिंगल कंप्लीट आणि सिंगलने अकाउंट खुलं केलंय. धाबा संख्येचा श्रीगणेश होतोय तो नवगड संघाचा. एक धाव फलकावरती. वेगवान बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. लाईन चेक केली पंचांनी, खराब लाईन होती. ऑन साइडला फटका खेळण्याचा मारण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु व्हाईट बॉलचा पंचांनी इशारा केलाय. 2 धावा धाव फलकावरती. ऋषी, सगळ्यांच्या नजरा ऋषीवरती राहिल्यात. वेगवान बॉल, हलकेशी अपील, पंचांचं बोट आकाशाकडे आणि पहिला धक्का दिलाय तर ऋषीने नवगड संघाला. फलंदाज बाद होतोय तो ओमकार. नेता बॅटिंग करण्याचे दाखल झालाय शुभम. 16-17 क्रमांकाची जर्सी, योगदान त्याला आता द्यावं लागेल संघासाठी, कारण शुभम. ओमकार बाद झालाय. विघ्नेश अजून एक क्रीज वरती आपण बघतोय. शुभमला त्याला साथ द्यावी लागेल. 2 वरती पहिला धक्का लागलाय तो नवगड संघाचा. अजून एक गरज आहे ती 21 धावसंख्येची. 23 ची गरज, 23 चं टार्गेट, परंतु ऋषीकडे ती क्षमता आहे. हे छोटं टार्गेट आहे ते मोठं करण्याची, हे सोपं टार्गेट आहे ते कठीण करण्याचे, आणि ते काम मात्र आता 2 चेंडूवरती झालंय ते ऋषिकेश कर्णूकच्या माध्यमातून. मागच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार त्याला मिळालाय. चांगला बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, आणि फलंदाज शुभम देखील होतो इथे बाद. वर्षी की ऋषिकेश कर्णूक इन फॉर्म नाहीये, त्याचा या वर्षी फॉर्म नाहीये, परंतु हे सीझन संपता संपता आपल्या गावासाठी काय लढतोय. मागच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार त्याला मिळाला, आणि या मॅच मध्ये टीम संकटात आहे. जरी बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाही, तरी गोलंदाजी करत असताना मला काहीतरी करायचंय, मला संघाला चांगली सुरुवात करून द्यायची आहे, या प्रयत्नामध्ये पहिल्या 3 बॉल वरती 2 वरती 2 अशी नाजूक परिस्थिती करून ठेवली आहे ती नवगड संघाची. ऑन हॅट्रिक आहे तर ऋषिकेश कर्णूक. हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल शिवराज. आलाय शिवराज देशमुख स्ट्रायकर एंडला. ऑन हॅट्रिक बॉल ऋषिकेश कर्णूक. दुसरी हॅट्रिक बघायला मिळेल का या स्पर्धेमधली. वेगवान बॉल खोलात टाकला होता. यू मेस आय विल डेफिनेट अशी परिस्थिती पुनश्च निर्माण करण्याचा बॉल
मात्र थोडीशी बाट अडवी आली ती शिवराजची. आणखी एक डॉट बॉल मात्र मिळतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 बाद 2 अशी नाजूक परिस्थिती निर्माण झाली आहे ती नवघर संघाची. 14 चेंडू आणि गरज आहे ती 21 धावसंख्येची. 14-21 हे समीकरण. जशी जसे मॅच मध्ये डॉट बॉल येत आहेत तशी तशी कठीण परिस्थिती निर्माण झाली या मॅच मध्ये. आणखी एक चांगला बॉल ऑन साइडला. चांगली यष्टीरक्षण देखील ऋषिकेश कर्णुकच्या बॉलिंग वरती करतोय ऋतिक केदारी. व्हाईट बॉलचा पंचाने इशारा केला म्हणजे एक्स्ट्राची धाव ऍड होईल. धाव फलकावरती धाव फलक जाऊन पोहोचेल. 3 धावा धाव फलकावरती. 14 चेंडू आणि 20 ची गरज. यस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे का? यस, चेक केलं जाईल आता कंट्रोल रूम मध्ये. या तिसरे पंच आपण व्हाईट बॉलचा रिव्ह्यू करण्यात आला ऋषिकेशच्या माध्यमातून. व्हाईट बॉल अँड रिव्ह्यू लॉस्ट आहे. व्हाईट बॉल. ऋषिकेश कर्णुक पुनश्च सज्ज होतोय. चांगला फटका आहे परंतु प्रोटेक्शन आहे लॉंग ऑनला. तिथे प्रसाद आहे, प्रतीक आहे तिथे. एकच धाव मिळते आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. एकूण 4 या आकड्यावरती. 2 व्हाईट बॉलचा समावेश आहे. 2 सिंगल आल्यात ऋषिकेशच्या विरोधामध्ये. 2 विकेट्स देखील आल्यात. 4 बाद 2 बाद 4 ही परिस्थिती नवघर संघाची. वेगवान बॉल अपील. हाईट फॅक्टर पंचांनी सांगितलं आणि षटक संपले. पहिलं एकदा जोरदार टाळ्या ऋषिकेश साठी झाल्या पाहिजेत. काय गोलंदाजी, काय षटक त्याने हाताळलंय. आणि आता मॅच मध्ये मजा येईल. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल ती 19 धावसंख्येची. डीजे फिल्डिंग लावून घ्या. मॅच जरी रोमहर्षक असेल कारण 12 बॉल आणि आता 19 धावसंख्येची गरज आहे. हर्षाला एक बॉलिंग करण्यासाठी. हर्ष एक षटक आहे, राजचं एक षटक आहे. दोघांवरती प्रेशर असेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्यात त्या ऋषीने. आणि ज्या 23 धावसंख्या डिफेंड करण्यासाठी मैदानामध्ये उतरली टीम बीड, रत्नदीप बीड, तिने मात्र आपल्या संघासाठी रस्सीखेच करण्यास सुरुवात केली आहे. 12 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. ऋषिकेश कर्णुक फिल्डिंगची सजावट करतो. एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट आहे जिथे आता पोहोचलाय जय. एक स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर बघतो. ऑन साइडला आपण एक एक्स्ट्रा कव्हर आहे त्याला सेट करते ऋषी. एक कव्हरच्या दिशेने जो शॉर्ट कव्हर आहे जो आता स्वीपर कव्हरच्या दिशेने चाललाय. म्हणजे ऑफ साइडला 2 आहेत, ऑन साइडला 3 आहेत. पेट्रोलिंग करताना दिसतील. 12 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी नवघर संघाला. खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफला ऋषी आहे आणि नक्कीच तो कॅच कंप्लीट करतोय. धक्का क्रमांक लागला 3रा नवघर संघाला. विजय आणि पराजय या नाण्याचे 2 बाजू आहेत. कधी तुम्हाला विजय मिळेल, कधी तुमच्या बाजूने पराजय येईल. परंतु क्रिकेट हे प्रामाणिक खेळणं सोडू नका आणि बीड संघाने तेच केले. जरी धावफलकावरती धावा नव्हत्या तरी संघ अडचणीमध्ये होता. तिथून बाहेर आला एक षटकार जो मी मगाशी देखील उल्लेख केला की तो निर्णायक साबित होऊ शकतो. आणि या मॅच मध्ये आता हे जे अंतर आहे ते कठीण बनत चाललंय. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. स्क्वेअर लेगच्या दिशेने रक्षक धावतोय तिथे ऋतिक केदारी. तोपर्यंत मिळतील धावा 2. बॅकअप देखील चांगला आहे आणि या 2 धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय 6 या आकड्यावरती.
नवघर संघ थोडासा आता विचार केला पाहिजे नवघर संघाने, कारण 10 बॉल 17 आहे. समीकरण सोपं कसं बनवायचं, तर सिंगल डबल चालू ठेवायला पाहिजेत, एखादा मोठा फटका यायला पाहिजे, तरच मी मॅच नवघर संघाच्या बाजूने येईल. येथे चांगला फटका आहे, परंतु आता अंतर किती कापलंय, परंतु अंतर नाही आहे. बॉल खाली आलाय जय, आणि त्याचं सेलिब्रेशन सांगून गेलंय की या मॅच मध्ये आली विकेट. स्क्रीनवरती जयने तो झेल टिपला आणि त्याचं ऍक्शन, त्याचं सेलिब्रेशन सगळं काही सांगून गेलं. 6 धावा फलकावरती 4 गडी बाद झाले. 9 बॉल 17 हे समीकरण. मागच्या मॅच मध्ये बीड संघाने देखील 36 धावा डिफेंड केल्या होत्या 24 बॉल मध्ये. इथे त्यांना 23 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि आता 4 गडी बाद 6 अशी दयनीय परिस्थिती निर्माण झाली ती नवघर संघाची. 9 चेंडू आणि 17ची गरज आहे, परंतु अजूनही कोणी जिंकलेलं नाहीये आणि अजूनही कोणी पराभूत देखील झालेलं नाही. इथून देखील फाईट बॅक होऊ शकतो तर नवघर संघाचा. मोठा फटका मारण्याचा पर्यंत, परंतु जय हुशार आहे, हर्ष हुशार आहे. सगळे खोलवर टप्प्याचे चेंडू त्याच्या माध्यमातून टाकले जातात. कोणताही मोठा फटका तो मारू देत नाहीये. सगळे यंगस्टर्स आहेत जे ऋषी कर्णूकच्या तालमीत घडलेत. हर्ष असा हा गोलंदाज आहे, सगळे फुलवर खुल्लर लेनचे चेंडू टाकतोय आणि कोणताही मोठा फटका मारू देत नाहीये. तर नवघर संघाचा शेवटचे 8 चेंडू आणि 16ची गरज. हा फटका चांगला आहे, ऋषी बघत राहिला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, एखादा मोठा फटका मॅचला युटर्न देऊ शकतो. आलाय षटकार. आता गरज आहे शेवटचे 7 चेंडू आणि 10 धावसंख्येची. मॅच बघायला मिळते. बीड संघाच्या दोन्ही मॅचेस या शेवटच्या बॉल पर्यंत गेल्यात. जसा सामना सुरू झाला तसा मी उल्लेख केला की कुठेही जाऊ नका, ही मॅच तुम्हाला रंगतदार परिस्थितीमध्ये जाताना दिसेल आणि तेच घडत आहे. आलाय षटकार. नवघर संघाने देखील आता रस्सी खेच करण्यास सुरुवात केली आहे. शेवटचे 7 बॉल आणि 10ची गरज. महत्वाचा बॉल. प्रेशर 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 सिच्युएशन या मॅच मध्ये येत असताना, कारण दोन्ही संघाला विजय पाहिजे. दोन्ही संघ विजयाच्या साठी तिथे आले. दोन्ही संघाला एक एक विजय मिळालाय आणि दुसऱ्या लाईट बघा तिथे, बघा तिथे कुणीही लाईट पेटू नका, याची नोंद आपण घ्या. पंचांचा व्हाईट बॉलचा तिथे इशारा आलाय, परंतु आता रिव्ह्यू देखील नाही. बीड संघाचा जर आपण विचार केला, कारण एक एक रिव्ह्यू आहे दोन्ही संघाला, तो गमावलाय. ऋषीचा जर आपण विचार केला तर स्वतःवरती नाराज आहे असं वाटतंय आता, कारण हर्षने निर्णायक क्षणाला षटकाराचा मार देखील खाल्लाय. खोलवर टप्प्याचा बॉल, ऑन साइडला फटका चांगला आहे आणि बॉल गेले सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी चौकार. जे प्रयत्न केले ते ऋषीने, ते सगळे काही मी म्हणेन हर्षने वाया घालवले की काय असं वाटतंय, कारण आता गरज आहे शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची. चेंडू 5 धावसंख्येची गरज. कोणता संघ नागिन डान्स करेल हे पुढचे 6 बॉल सांगून जातील. 6 बॉल 5 ची गरज आणि बॉलिंग ट्रॅक वरती नक्कीच असेल तो राज नाहीये. हे षटक मात्र देण्यात आलंय. रोहन केदारीकडे मॅगी अर्थातच, परंतु आता प्रश्न पडला की राज का नाहीये, कारण लेफ्ट हँडेड बॉलर राईट हँडेड समोर बॅट्समन असताना कदाचित मी म्हणेन ॲडव्हान्टेज असतं ऋषीकडे, परंतु त्यांनी निवड केली आहे रोहनची. रोहन केदारीची शेवटचे 6 चेंडू आणि 5 ची गरज आहे. सामना कुठेही जाऊ शकतो, परंतु हार्सचेच षटक आहे ते थोडंसं महागडं आलं. 14 धावसंख्येचं षटक त्याने टाकलं. 2 मोठे फटके आले त्याचे शेवटच्या बॉलवरती. मॅचला युटर्न मिळालं. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की एखादा मोठा फटका मॅच मध्ये युटर्न देऊ शकतो. नवघर संघाला तेच घडलं. मागच्या ओव्हरमध्ये एक षटकार आला, एक चौकार आला आणि आता 6 बॉल 5 ची गरज.
स्क्वेअर कटचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन पॉइंटला. तिथे आय फिल्डर आलाय वेगाने बॉल वरती, एकच धाव मिळेल. 5 बॉल 4 ची गरज. 5 बॉल 4 कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग या सामन्यामध्ये. कोण जिंकेला सामना? 5 बॉल 4 हे समीकरण. 4 गडी बाद 19. नवघर संघाची परिस्थिती. नवघर संघ देखील कच्च्या गुरुचा चेहरा नाहीये. मागच्या मॅच मध्ये त्यांनी नवघर नावंड संघाला पराभूत केलंय. चांगला बॉल, चांगला बॉल. स्लोवर वन हाताळण्यात आला होता. अगोदरचा चेंडू अगदी वेगाने टाकला, परंतु हा चेंडू स्लोवर वन टाकला, फसवा चेंडू टाकला. 4 बॉल आणि 4 हे समीकरण या मॅच मधलं. कोणीही जिंको, परंतु जिंकणाऱ्या संघाला वाटलं पाहिजे की आजचा खेळ फार कठीण होता. ते कठीण बनवण्याचं काम करते दोन्ही संघ. जो सामना सोपा होता तो आता शेवटच्या मोमेंट पर्यंत आलाय. 4 बॉल 4. पॉइंटला कॅच कंप्लीट झाली आहे आणि 3 चेंडू आणि आता 4 धावसंख्येची गरज. निरीक्षणाला घेतली विकेट ती रोहन केदारीने. विकेट घेतली आहे ती रोहन केदारीने आणि आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय तो रोहित. 3 बॉल 4 हे समीकरण. अतुल देशमुख साहेबांकडून जर मॅच जिंकून दिली नवघर संघाला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रोहित देशमुख मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्रायकर एंडला रोहित वरती देखील प्रेशर असेल, कारण या प्रेशर सिच्युएशन मध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये जाणं हे मी म्हणेन फार मोठी डोकेदुखी असते संघासाठी, परंतु ते कोणत्या संघाला असेल. 3 बॉल 4 हे समीकरण या मॅच मध्ये पुनश्च वापसी केली आता बीड संघाने. अर्थातच रोहन केदारीने किती करून दिले. 3 त्यांनी चेंडू चांगले टाकलेत, फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि आता 3 बॉल आणि 4 ची गरज. फुल टॉस बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणखी एक सफलता. फुल टॉस बॉल हुकलाय रोहित देशमुख. कशा चुका घडतात ना संतोष जोरकर हे दाखवून देणारा बॉल होता. फुलटॉस बॉल होता, कुठेही तो मारू शकला असता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाही. प्रेशर आहे आणि प्रेशर मध्ये चांगली मॅच मात्र रंगतीये. 2 बॉल 4 ची गरज, परंतु कौतुक केलं पाहिजे रोहन केदारीचं. या प्रेशर सिच्युएशन मध्ये दबाव न घेता काय गोलंदाजी करतोय. 6 बॉल 5 चं समीकरण आता पोहोचलंय. 2 बॉल आणि 4 ची गरज. काय सामना बघायला मिळालाय. रत्नदीप बीड आणि नवघर या 2 टीम दरम्यान सगळ्यांचीच मनं जिंकली त्या सामन्याने. 2 बॉल 4. बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले गणेश. गणपती बाप्पाचं नाव संघाला विजय करून देईल का. स्लोवर वन बॉल आलाय चांगला आणि फलंदाज बाद आहे, म्हणजेच विकेटची हॅट्रिक घेतोय तो रोहन केदारी. आणि 4 धावसंख्येची गरज. सगळ्यांचीच मनं जिंकलीत, या आयोजकांची मनं जिंकलीत, या निर्धार चषकाची मनं जिंकलीत. कारण कोणीही जिंको, आयोजकांना काय पाहिजे तर मॅच ही शेवटच्या बॉल पर्यंत गेली पाहिजे. संतोष जोरकर सुरुवातीलाच उल्लेख केला की मॅच ही शेवटच्या बॉल पर्यंत जाईल आणि मॅच ही शेवटच्या बॉल पर्यंत आली आहे. 1 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग, चौकार मारावा लागेल, षटकार मारावा लागेल या बॉल वरती, कारण 3 आल्या तर बीड संघ जिंकेल. 1 बॉल 4. प्रसाद आलाय. प्रसाद वरती किती प्रेशर असेल, कारण गणेश बाद झाला आणि आता गणेशच्या जागेवर झाला प्रसाद, परंतु रोहन केदारी
हे नाव विसरून चालणार नाही. 5 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि आता मॅच पोचली आहे. 1 बॉल आणि 4 ची गरज. अतुल देशमुख साहेबांकडून 1000चा कॅश प्राइज आहे. जर चौकार मारला षटकार मारला तर नवगड संघासाठी कोण जिंकेल? स्लोवर 1 बॉल हवेमध्ये आणि लगातार असं वाटलं 4, परंतु मॅच जिंकली आहे ती बीड संघाने आणि ती कोणी जिंकून दिली आहे? ती रोहन केदार यांनी जिंकून दिली आहे. वेल प्लेड बीड संघ.